हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्ध्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयं मुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता जाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालचे दिसू महाभारतांतो परीक्षित रायाले म्हळ्यार इक्ष्वाकू वंशाचे परीक्षित रायाले मंडूकोपाख्यान पळयले. म्हळ्यार ताणें एक मंडूक रायाले धुवेक ती चंदी अप्सरसा म्हूण सांगून अप्सरसा स्त्री आल म्हणके चंदी म्हूण लेखून वारडेकोन घेवचे ताणें जाल्यार ती म्हाका उदक दाखोवचें न्हय म्हूण म्हणूस तशी तो एक पंत तांणी ना ताका सगळो दीस हें राणी ओटोस्त म्हळ्यार ते मंत्री लुपायते तांणी पुरो गेलेले तेन्ना एक सरोवरांत बत तो ताका जलक्रीड खेळया म्हूण जाता बायलेले सांगता आमी जलक्रीड खेळयावे म्हणून जायत म्हणटा ती उडकी मारता न्हय तोय उडकी मारता भितरचे आमकां येयना ही प्रकाणे आमी पळयला कडेन उदा पुरो आट्टोन पळयता आनी तें बेपको आसता त्या वेळाक तो ताका दिसता त्या बेपक्यान तागेले बायले गिळ्ळा म्हूण कोपान बेपक्याल संतान पुरे नाश जावका म्हूण म्हणटा कडेन कोण म्हाका पळोवचें तेन्ना एक बेपको धोरून घेवनूय येवका म्हणून म्हणटा अशी बेपक्याल संतान नाश जाता म्हूण जातना बेपक्या रायो तागेला उल्लोचें येता तेदन ताणें त्या बेपक्या रायान सांगचें आसा ती चेल्ली कोणेय न्ही मेगेल धुव म्हूण सांगून कडेन मागीर तो सांगता म्हाका हांव तिका वारडी कोन्न घेता म्हाका दी म्हणून मागीर उपाय ना ती राई तिका वारडी कोन्न दिता जाल्यार ती बाई तिणें मस्त राया अशी पुरे चंदी चेल्ली जावन भोवन मंचन केलां न्हय तशें जावन तें कोप येवन तो सांगता ही गेलो ओट्ट तूं हागेलो ओट्ट तूं चंदायर राब्बो का तूं कितली की जेन्ना दुख्खाक घाल्ला जाल्यार तुका एक शाप आसा कसो न्हय म्हळ्यार तुका जन्मा येयल चेडूं तुका हागेल निमती जन्मा येयल चेडूं ब्राह्मणा गौरव दिना नाशी नाना कश्ट अनुभविसी ताची तशीची तीन चेडूं जाताची शेला दल्ला बल्ला शेला तो एकलो बेटे वतना जिंके दांडाच्या तागेल रथा अश्व पावना म्हणटा ते सारथी चुकून सांगता वामाश्व हाडे तशें वामदेव बाला आशिल्ले वामाश्व घेवन तो बेटी करता मागीर दिवचेक ओपना कितली कितली निमगेल्यार दिवचें ओपना म्हणटना वामदेव ताका शाप दिता कडेन शाप दिता मानयत हाणी कसं केल्यार चल ना नशी जाता हात उबारलो समीत अस्त्र हें करूं म्हणून त्या हात समीत हाल्लोचें जायना कडेन त्या वेळार ताका सांगता तो वचून तुगेले बायलेक स्पर्श केल्ली म्हूण जाल्यार न्हय शलाले शलो दिना शलाक शाप दित्यो मागीर दलान तें तशें करचें कळ्ळें दलान दल म्हण तागेल भाव ते वामदेवान पेटयल 4 राक्षसान शला मारचे मागीर दलाक शाप दिवच्यो मागीर तागेल दलाल बायलेन ते शाप पुरे वर जावन परिवर्तन करचे तितली काणी आमी कालचे दीस आयकल्याचे कडेन आत मंडूकोपाख्यान जाल्ले नंतर मार्कंडेय महर्षी लागी निमगे ताची चिरंजीवित्व बक महर्षीक कशी प्राप्त जाल्लें म्हणून ताका एक बक महर्शीले उडगास जाल्ले
ऐकायला लुडकासच्याला ताका तबाई चिरंजीवी म्हणतात ना तुमगेला म्हणके ताक कशी चिरंजीवित्व प्राप्त जल्ले म्हणून तो महा तपस्वी जलेल दिकून तो दीर्घायुष्य जललं विंगड कसले उतरना तक्का म्हणते ना युधिष्ठिराक तिथले समाधान जयंते इथले सान रीतीर सांगलं तो तागेल सगळे चरित्र सांग म्हणता बका महर्षील इतिहास सांग म्हणता त्यांनी सांगता का बका दालभ्य म्हणजे दलभ्य महर्षील पुततो महा तपस्वी बका ताका बका दालभ्य म्हणताची आता त्यांनी सांगताची बकानं इंद्रानं उलन घेतील काही त्या खंचकी आम्ही ऐकल्याची त्या एक तो गोत असला रे यथार्थ विवर्सित म्हण ते ना मार्कंडेय सांगता एक पण देवासुरा लिहिते जले असुर पराभव जलींची इंद्र 3 लोक काही सार्वभौम झालो मागिरी पावसू चंद्री तिऱ्या तरस पृथ्वीन तो ससे संपत्तो समृद्धीच्या तरस रोगुरुजींना प्रजावर्ग प्रे धर्मिष्ठ जाऊन स्वधर्मपरायण जाऊन असची अशी प्रपंचांतून सर्व जीव कोटी सुकार असं म्हणतं इंद्रा काही संतोष चालले तो तागेला वाहन ऐरावता वैर बैसून संतोष राष्ट्रीय सगळे प्रपंच वीक्षण करू म्हणून होता पळीत पळीता येतो तो भूलोक आदीकडे रश्याश्रम मस्त दिसतं ताका चंचंद नाही दिसत रस देशकोश पुरे समृद्ध जाऊन अस जन संतोष रसाची या पुरे पळीत इंद्रा बारी खुश देत म्हणारी तई थई तो गुदेवंत होतो पळीता तई जप तप सकडी जतरस अनुष्ठान करून असोची ब्राह्मण असाची एक आश्रम आदीकडे होता देवी इंद्र ते आश्रम ही तशीची बारी चंद जाऊन अस चंद मळा कसले ऐश्वर्य निमुणे आश्रम सिंपल चंद सुचे तसले आश्रम आईला पळीतंत एकलो महर्षी अस तो बका दालबे म्हणून कळले बका महर्षी म्हणून कळवे देवेंद्र आश्रम आईला पळीतन बका महर्षी काही संतोष चालले ताका अर्घ्य पाद्य गंध मूल फल सकड देऊन त्या महर्षीनं सत्कार केले कडे री इंद्र बका महर्षीला म्हणता महर्षी तू जन्मा येऊन कितले की सहस्र वर्ष जल्ला काही चिरंजीवी जाऊन असेल जना कसं कष्ट सुख प्राप्त जाता तुक ते अनुभव खंडित असतले चिरंजीवीक दुःख प्राप्त जातवे दुःख असवे तांकां त्या एक विषय म्हाका सांगता बका महर्षी सांगता काही प्रियै सह संवासः प्रियश्चापि विना भवः असदी संप्रयोगश्च तद्दुःखं चिरजीविनां नाक जलल जना लोटरापका जावका जनल जन वग्गी वियोग जतले असत पुरुषाल वोट सहवास कोरका ये पुरे चिरंजीवी अनुभवी सुखा म्हणून तिथले मान नाही पुत्रदार विनाशोत्र ज्ञातीनाम सूरदामपि परेश्वा यत्तताक्रचरम किमनु दुःखतरम तथा चिरंजीवी जलल्याक तागेल चिरडाले मरण पळोक जायत नातराल मरण पळोक जायत बायल मरण पळोक जायत बंधू मित्राले विनाश पळोक जायत म्हळे चिरंजीव वाक मस्त आयुष्यस मळकुळे बरले जन तांगेल आयुष्य हागेल दोळे द्रक मरतात ना त्यापुरे ते सांगतर असं यांची दुःख आणि कसं दुःख सांगचे असं म्हणून तशी मागीर एक कसं म्हणा नान्य दुःखतरम किंचित लोकेशु प्रतिभाती मे अर्थैहि विहीन पुरुष परैहि संपरिभूयते अर्थ विहीन जललो म्हणजे दुड्ಡು नातील मनुष्य ताणे दुडवाकतीर विंगड जनाला आश्रय अंदा सोका जाता आजी पशी ओढ दुःख मळेल कसले ना म्हणतर असतो आणि देवेंद्रा काही सांगता तुका गोतच नव्हे तुका आजी पुरे अनुभवच नव्हे संपत समृद्धी केलव दुष्टांक संपत समृद्ध जेवण असता तांगेले कशी जत तांगेल अंत्य तांग कसल सकड दुःख भोगताची तुकाय गोतच नव्हे तशी आणि सांगता या विपर्यास म्हळ्यार संपत समृद्धी आशु चढते दुष्ट कळवे दुष्ट रितीरी दुड्ड करून तशी पुरे असताची कुलहीन जावन आशिल्ली जना श्रेष्ठ म्हूण दिसताची दुड्ड असून कुलीन जावन आशिल्ले दुड्ड ना म्हूण जाल्यार तांणी निकृष्ट जावन दिसताची या पुरे तू काय गोतच न्हय तुवें असल पुरे पळिला नव्हे म्हूण देव दानव गंधर्व मनुष्योरग राक्षसाः प्राप्नुवन्ति विपर्यासं किम्नु दुःखतरं ततः हे देवराया या मनुष्याला अंतू मात्र नाही देव दानव गंधर्व मनुष्य उरग राक्षस पुरे जनाक या विपर्यासस आजीपशी होड दुःख दिवची म्हणून कसले असवे ना नव्हे म्हूण म्हणटरस प्रपंचांत अशी एका एक विरुद्ध धर्म वैधर्म्य म्हणटाची या पुरे चढ ज्ञानी आशिल्ली जना दुःखश्च पुरो ज्ञानी ना तिला मूर्ख आनंदारश्चय पळयताची
विद्यावंतांकही क्लेश असता ज्याला अविद्यावंत संतोषार असताचे असल पुरय विपर्यास म्हणताचे या प्रपंचान पुरे जनान पळत तसलेची देवेंद्र म्हण तेदन देवेंद्र बका महर्षीला निमगितके तू चिरंजीवीन अनुभवीचे दुःखाविषयी सांगले आ चुकाविषयी सांगा नाही त्याक म्हणून कडे ताण सुकारसच्या का सुकारासू येत असं कळलं ताका दुष्टालचा वासासच्या का नज आता कसले संबंध ताण दवरून घेवचे नज तागेल रांदप समीत ताणे करून घेऊ का मागीर म्हळ्यार कशें गोतुस्वे दिसाचे 8टाचे मुहूर्तांतू जेवो 12 मुहूर्तांतू स्वाभाविक जावन म्हळ्यार कसले ताण वचून हाडचे न्ही कोणें हाड दिवचे तसले आनी इतलांतांनी जेवचे पडले ताणें वयले तसले कसं की ರಂದೈಕಾಯಿಯನ್ನು ಹಾಣು खावका ता कुमित्र मनुष्यनज तो मात्र सुकार असता कळबे आणि अपिशाकंपचानस्य सुखं वै मगवन ग्रहे रचितं स्वेन वीर्येण नाप्यपाश्रित्य किंचन कोणाले बेर डिपेंड जायना अशी तागेला आहार तोचे संपादन करतकी सिद्ध करतकी तो खाली मेळ्ळेले तरकार खाल्ल्यारी सुकार असता म्हण लेखू येतं म्हणून म्हणतात असं मागीर परान्न सांगतो यस्तु परान्नं भोक्तुमिच्छति दिगस्तु तस्य तद्भुक्तं कर्पणस्य दुरात्मनः परान्न लायक जेवणच पुरो मृष्टान्न जेवणच पुरो जेला त्या परान्न निंद्याची म्हणटाच तशें केन्नाय परान्न जेवण करतलो तो केन्नाय हंगवण ताका पळय परान्न जेवचें म्हळ्यार कोण की वाडलेले कोणाला केसर तसून खावचे जेवचे त्या वेळार तांकां हंगसूची मस्त जाता कळबे तशी तस्सल एक निंद्य जेवच्या नज म्हूण सांगून म्हणटा दनपारा वेळार खंयचे अतिथी येता तांकां वैश्वेदेव कोरनो देव पित्र भूयज्ञ कोरनो मागीर अतिथींक वाणो सेवकांकय वाणो मागीर जेवण कोरगा तो भारी श्रेश्ठ म्हूण सांगून म्हणटा अनेक कसं म्हळ्यार खंयचे अतिथी खंयचे ग्रहस्थाल घरा येवन कितली घासू शीत खाल्ला पळय तितले गोदान केलेले पुण्य ते ग्रहस्था मेळटकय तेच्यान अति सत्कार करका अति सत्कार केल्यार सर्व पाप नाश जाता म्हणून बग महर्षी त्या मान्य कितले की सकडी क्षत्रियांगेले धर्माविशयी ब्राह्मणांगेले धर्माविशयी ग्रहस्थ धर्म जे ताजे पुरे विशयी देवेंद्राला सांगतो तो आनी देवेंद्र या पुरे ऐकून तागे लोक वता मागीर पांडवांगेल पळय आनी एक जिज्ञासा सरनी तांणी निमगिताच के मार्कंडेय ऋषी लागी ब्राह्मणाल महत्व सांगले क्षत्रियाल महत्व सांगका म्हणून आमकां दिसता असं ऐकू का क्षत्रिय कितले की जन श्रेष्ठ श्रेष्ठ आसची आमी कितले की जनाल नांव आयकल्यांची तशी तांगेले एक महत्वा विशयी सांगका म्हणून जायता म्हणून सांगून क्षत्रियाल महत्वा खातीर सुहोत्र शिबिराय हांगेल पुरे काणी सांगतो तो पूर्वम शांतूची तुमगेले वम शांतू सुहोत्र म्हळ्यार एकलो क्षत्रिय आशिल्लो तो पुरे ऋषी महर्षींक संदर्शन करून येतना ताका उशीन रालपूत शिबी तो तेंचे मार्गार येता एक प्रयेचे एकल्या अभिनंदन करताची जाल्यार कशी म्हळ्यार ते वाट बारी सपुर शीद हागेल रथ तागेल रथ ह्या कडेचे जायना कोणय एकल्यान तो गुदिवन रथ बदीन राबयला रान्याकला रथ वचूं येता असल एक वाट असले पळय हें कसा खातीर सांगचें म्हळ्यार एक आचार कसो असो का म्हळ्यार आमकांय आमगेले जिवनांत असल संदर्भ मस्त येवनच पुरोची आमगेले येद्राक मालगड येताची मांतार येताची बैल मनश येताची वाट सानाची त्या वेळार आमी बदीन राबनाचें आमगेल्या पयशे मालगड्यांक सुरवेक मुखार वचाक जेव्हा बैल मनशी जाल्यार रेसय मुखार वचाक तांकां वाटकोवन दिनाचें तशी आमकां गोत ना की हे पुरे श्रेश्ठ सदाचार हे आमकां ते सदाचार म्हूण गोत ना जाल्यार एक आपल्या मेगेला पयशे मानतारो ताका सुरे ते काडूचे सोडया जे म्हूण हांव वचून ताका आड्डोळचें नाका ताका कसले जायत तो पडत तसल पुरे दिसून आमी सोडचे न्ही जावन ते शिश्टाचार खंय तशें कोरका म्हूण तशी हांगा शिबी तो बाई श्रेश्ठ रायो यो कुरुकुलाचो सुहोत्रू तो बाई श्रेश्ठ रायो तांकां आतां कोणा वाट सोडून दिवचें म्हूण म्हणलेल्या विशयान समस्या जाले की त्या वेळार नारद त्या वाट्यान आयलींची थंय तांणी पळयताची हे दोन राय एकल्याक पळोवन राबल्यांची कसलो बसता
म्हूण लेखताचे नारदान निमगेले तुम्ही कसं अशी एकले एकले पळून एकल्या एकल्याला वाटते का आड रबल्यावरी रबल्यांची त्यांनी म्हणली की नारदा दोगजनही म्हणलीच नारदा आम्ही जाय म्हणूची वाटते आड रब्बिली नाही पूड दुखून ऋषी महर्षीन कशी सांगला म्हळ्यार श्रेष्ठ जावन आशिल्ले जनांक पराक्रमी जावन आशिल्ले जनांक मालगड्यांक गौरव दाखोवका म्हण दाखोवच खातीर वाट सोडून दिवका म्हण आम्ही आता परस्पर समान एकल्या पशी एकले श्रेष्ठ कोणी नाही प्राय नाही सकट विशयांत म्हणटना आम्ही आता कोण सुरवे वच्चे कोणे मागीर वच्चे म्हणलेले विशयांतूची कसं म्हण कळना नाशिल्लें तरबल्यांचे आमी म्हण तेदना नारदान म्हणली क्रूरः कौरव्य मृदवे मृदुः क्रूरे च कौरव साधुश्चादवे साधुः साधवे नाप्नुयात कथम म्हळ्यार क्रूरी जल्लो तो सत्पुरुषालेद्रा मेळटा नाही तो तागेले क्रूरत्व सोणा तशीची जेवो तांणी चांग जन तांगेल्या विशयांत आमी सात्वीक रितीर आसुका म्हण म्हणलेले इच्छे आसना ताका तागेले स्वभाव कशी म्हण म्हळ्यार क्रूर जावन आसचें तें क्रूरत्व तो सोडयना साधू जालो तशीची तो क्रूरी लागीं जाल्यार वच्चो यो क्रूरी हाका हागेल्या वरी हांव चोलका म्हूण लेखना तो तागेले साधू बुद्धीन कशी चोलका पळय तशी लेखता तो तशी जाल्यार दोनी सात्वीक एकले एकले मेळ्ळेंचें म्हूण जाल्यार एकल्यान आनी एकल्याक गौरवीत दाखोवच्यानच पळय विशय कसले म्हण म्हळ्यार नारदान सांगचें सुहोत्रा तूं क्रूरींक गेले विशयांत तूं क्रूर कोण चंद करून आसता तांगेले विशयांत तूं चंद करून आसता जाल्यार शिबी तशें न्ही तो क्रूरींक गेले विशयांतूय तो तागेले मृदुत्व सोणा तशी शिबीची तुगेल्या पशी श्रेष्ठ म्हूण सांगल्या बरी जालें नारदान कळ्ळें मागीर सीदा सांगतो कशी म्हूण म्हळ्यार कृतं शतगुणं कुर्यान् नास्ति देवेषु निर्णयः औषी नरः साधुशीलो भवतो वै महीपती हे राया दोन्ही सत्पुरुषान ओट मेळ्ळ्यार कोण श्रेष्ठ कोण तागेले पशी उणें जेवो तरतम भाव म्हणटा हें निर्णय करचे बारीक कश्ट जाल्यार मेगेल सूक्ष्म दृश्टीन हांव परीक्षा करतना शिबीची तुगेल्या पशी श्रेष्ठ म्हूण सांगून दिसता मात्र न्ही कसं गोतस्वे तुम्ही दोग जनय उदारी राय धार्मिकय तूं शिबीक वाट सोडून दिल्यार लायक जाल्यार तुमी दोग जनय एकलेक श्रेष्ठ उदारय म्हणटना कोणा मन येता ताण एकल्यान आनी एकल्या वाट सोडून दिवेत न्हय म्हूण म्हणटना सुहोत्र कसं करता रथा दुखून देंवता शिबील रथा प्रदक्षिण करता तागेले रथ बदीन राबयता शिबील रथ मुखार चमकले तशी पळय हा नारदानाची सुहोत्रा पशी शिबिरायू श्रेष्ठ म्हूण सांगल्या बरी जाल्ले न्हय तशी अन्यक कसं न्ही म्हूण म्हळ्यार फुडली क्षत्रीय राय याचक कोणय तांगेले आयिल्ले अलक्ष्य करना आशिल्लीची याचकांक निकृश्ट जावन पळयना आशिल्लीची मागीर यो पाय यो म्हण आशिल्लीची केन्ना कसं खंय तर म्हूण म्हळ्यार अयो आज कोणय एक सत्पात्र याचक येयना आमगेले गी कसले याचन करनी न्हय म्हणून तन्नीची बेजार करतलीची आज कोणय कोणाकय आमी कसले दिनी म्हणून पक्कनी एकलो सत्पात्र मनीसू आयलो म्हूण जाल्यार ताण निमगेलेले आशिल्ले ताका दिवन सत्कार करून पेटयता आशिल्लीची पक्कनी हांणी दिल्लेले घेवनय तागेले तोंड चेपेस म्हूण जाल्यार अयो आमी दान दिल्लेले कसले श्रेश्ठ जायनी मू श्रेयस्कर न्हय जायनी मू आमकां म्हूण म्हणलेले विशयान दुख्ख पावतालीची तशी अशी एकलो ययाती म्हणलेलो राय आशिल्लो नवशाल पूत तो एक पंत तागेले सभाभवनांत बसला प्रजा वर्ग सची मंत्री सची सिंहासनार बसला त्या वेळार एकलो ब्राह्मण तो येयलो येवन पळय तो विद्या शिकून येयला पूर्ण विद्या जातर कसं जाता गुरुदक्षिण दिवका न्हय तागेले गुरुदक्षिण दिवच्या कसले ना तशी राया लागीं दुड्ड घेवन गुरुदक्षिण दिवया म्हणून त्या रायाला निमगूच आयला तो कोणा लागीं ययाती लागीं ययाती येवन पळयले ब्राह्मणांनी ययाती सांगली की पळय राया आमगेल गुरू लागीं विद्याभ्यास केला संप्रदाया प्रकार गुरुदक्षिण दिवका म्हणस कळ्ळें कळरी ते हांव तुगेले निमगूच आयला तेदन ययाती म्हणटके वय तूं कितली गुरुदक्षिण दिवका आनी तुगेलो गुरून कसो निमगेला म्हण तेदना ब्राह्मण म्हणाल विद्वेषणं परमं जीवलोके कुर्यान् नरः पार्थिव याच्यमानः न त्वां पृच्छामि कथं तु राज
न्यद्याद भवान दयितम च मेद्य. हे राया, या प्रपंचांतो धर्मसंमत जावन सुचे, जेवो धार्मिक जावन सुचे, खंचे जेवो एक कार्याक याचन करू चमकलरीची याचन करू येईल जनाक कुस्ती दृष्टीनं हिन दृष्टीन पडिताची आम्ही मग आमगेल कतीर नाही कसं की एक चांग कार्या खातीर याचन करू वच्चे त्या वेळार आम्ही याचन करू आयलीची म्हणली कुडले आमकां कुस्ती दृष्टीनं पळोवचें चड आनी योन मागो आयला म्हणलेले एक कुस्ती दृश्टीन पळोवन एक दान म्हूण म्हळ्यार अशें हातान अशें करून काण दिताची जाल्यार त्या दुराभिमानान दिलेलें दान त्या मागीर निकृश्ट दान म्हूण हें दान धर्म कार्याक गुरुदक्षिणेक सकडी उपयोग करून नज म्हणस तशें न्हू हांव हे विशयांत तुगे लागीं श्रीद निमगे पळय हांव येवन तुगेलें मागलो आतां याचन केलें तुगेले मनाक कसलो परिणाम जाता तुगेले मनाक कसो सकड विशय येता तो मागो येयला म्हणले कुळो तागेले विशयांत तुगेले मनान तूं कसो भावान येता ह्या पळय सांगता म्हाका मन येद्र एक मातशें सांगू नजे तुगेले मनाक कसो येता तेची सांगता म्हूण तेदना तो सांगता की याती तूं दान घेवचे अर्ह जावन वच न च अनुकीर्तयेद अद्य दत्वा अयाच्यमर्थं न च संशृणोमि प्राप्यमर्थं च संश्रुत्य तं चापि दत्वा सुसुखी भवामि. हांव दान दिलेले विशय वापस कोणा लागीं सांगून घेवचें ना पळय हाक्का असल बेळाक हांव दान दिल्लें म्हूण निमगून घेवचेंय ना उडगास करचेंय ना हें पुरय असल वस्तू मान मेगेल्या निमगुका असल पुरय निमगुच्या नज म्हूण हांव आजी वरान कोणाकय कंडिशन घालनी मेगेल्या कसं असं ते निमगेलेले जेन्ना दिवचेचे हांवें तशी कोणय मेगेल्या आसूच खंयचीय वस्तू कोणय याचन करची हांव संतोशार काण दिता. आजी तुका 1000 तांबडी म्हणना गाई गुरुदक्षिण म्हण दिवची म्हूण लेखला जैतवे न मे मनः कुप्यती याचमाने दत्तम न शोचामी कदाचित रतम. इतलें एक उतर हांव सांगता कसं न्ही कोणेय मेगेलें दान निमगुच्या आयलें मेगेलें मनाक ओपू येना आनी कसलें हांव दिल्ली नंतर तांणी निमगेलेल्या यो कसलें दिल्लें बा तांकां म्हूण म्हणलेले विशय हांव दुख्खय करना म्हूण सांगून तो म्हळालो कळ्ळें. आनी ते ब्राह्मणा सत्कार केल्ले ताणें 1000 गायी धान्यान दिल्ली ब्राह्मणान तागेले गुरुल खातीर ते गोदान घेतलें आनी तागेल्या ग्रामांत तो चमकलो. धर्मराया इतली काणी सांगल्यार पावनी आनी म्हाका विंगड रायांगेल काणी सांगता म्हूण म्हणटरस तेदना मार्कंडेय वृषदर्भनी सेदूक म्हळ्यार 2 रायाल काणी सांगता तुका. फुडल्या कालांत वृषदर्भ आनी सेदूक म्हळ्यार 2 जन राय आशिल्लीची. दोग जनय नितीशास्त्र धनुर्विद्या पुरे शिकला. मागीर कसलें म्हळ्यार एक तांणी उपांशु व्रत म्हणून करतलीची ते कोणाकय कळूनच कितें व्रत करचें रहस्य जावन कोरका जालेलें तांतो वृषदर्भो ते उपांशु व्रत साधन करतर आशिल्लो सान दुखून बाल्य दुखून. उपांशु व्रत म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार ब्राह्मणांक मागो म्हळ्यार याचन करूं आयले ब्राह्मणान जेवा तागेलें राज्य आयलें तांकां दान दिवचें जाल्यार तांकां रुप्य भांगर दोनूय सोडल्यार कसलेय धन दिवचें ना तें उपांशु व्रत म्हणटाचें. तशें हांव ताणें ब्राह्मणांक रजत आनी स्वर्ण दान दिल्लेले शिवाय विंगड कसलेय दिनी. हें सेदुकाक गोत्त आशिल्लें अशीची सेदूक म्हळ्यार नेकराय ताका गोत्त आशिल्लें ताका मान गोत्त आशिल्लें न्ही जावन कळून नज तें गुटार करचें व्रत. एक दीस एक ब्राह्मण तागेले वेदाध्ययन करून तो गुरुदक्षिणे खातीर त्या वेळाक वेदाध्ययन जाल्लें गुरून गुरुदक्षिण निमगेलें तांगेलें कसो आसता तांणी थंय शिकतर आशिल्ली थंय कसलें इनकम आसलें ल्हान जाल्यार केलो जेन्ना गुरुदक्षिण दिना नाशी ते विद्या आमकां लागना म्हणून मन आसतना तशें तांणी राया लागीं गुरुदक्षिण मागून दिवचें त्या कालार पळय तशीची रायाल्यांनी कालांत तशीच एकलो ब्राह्मण तो वेदाध्ययन सांगोपांग जावन जाल्ले गुरुदक्षिणा जावका म्हणले कुळ्ळे तो सेदूक राजा लागीं आयलो सेदूक राया लागीं वृषदर्भाले न्ही वृषदर्भाल ते उपांशु व्रत सेदूक रायाले आयलो येवन ताका गुरुदक्षिणार्थ म्हाका 1000 अश्व जावका दी म्हूण. तेदना सेदूक राय म्हळालके ताका म्हळ्यार ताणें निमगेल न्हय म्हाका अश्व जावका 1000 जावका गुरुदक्षिण दिवचे खातीर म्हूण. तेदना तो म्हळालके ब्राह्मणा इतले
अश्वसंपत तुम्ही केलं ना जल तशावून तू निमगिलेले 1000 अश्वदीच्या असमर्थ जला रे निमगोईल ब्राह्मणा तशी पेटोची धर्मू नाही तज कतीर अपार जावन अश्वसंपत कोणाल्यास त्यांनी अश्वदान दिताची म्हाका तसल एक मनीस गोत्तस वृषदर्भ म्हूण म्हणाल मेगेल मित्र तो भारी धार्मिक बस तागेल देशा वस तागेले प्रार्थना करे कुडले तो तुका तितले अश्व दिता ताणें या कोण म्हाका गोयला ब्राह्मण ताका तशी पेटयना म्हूण म्हणलेली तागेल प्रतिज्ञा संतोष केले की हे ब्राह्मणाक सेदुकान सांगेल उतर ऐकून सीधा वृषदर्भाले वचून म्हाका एक गुरुदक्षिणार्थ जावन 1000 अश्व दिव काम वृषदर्भ कसं करते ब्राह्मणाक चाटीनी एक पेट मारत काही ताका ब्राह्मणा कोपेता म्हाका कसले तू हिंस करता आम निर्दोषी नव्हे म्हणून कळवे कडेदी तो ब्राह्मण कोप येवन राया शाप दिता म्हण लेक्को भितरी रायान ब्राह्मणाला सांगले की हे ब्राह्मणा कोण तागेले आसूच खंयचे धन ब्राह्मणा दान करना की तसल्याक तू शाप दिवेत आम ब्राह्मणांक कसं दान करू काही सर्वदा सिद्ध तू म्हाका शाप दिवचे समने अन्य कसं म्हण तुमगेलो धर्म कसलो ब्राह्मण धर्म शांतीची न्हू परमधर्म तुमगेलो म्हणटा तू हिंसापर जावचे कसल्याक शाप दिवचे कसल्याक म्हण त्या वेळाक त्या ब्राह्मणा वैशी दिसली की ಸ್ವಲ್ಪ समाधान येयलो जाल्यार म्हणाल काय हांव तू सुरवेक सेदुकाले की याचन करू म्हूण चमकल्लो तागेले ना काय यश्व ताणें म्हाका तुगेले पेटयले मेगेल तप्प कसले कडेरी वृषदर्भाले विशय कसले म्हूण म्हळ्यार तागेले उपांश उरत नवे ब्राह्मणा नायले भांगरांनी हे तसं रजत म्हळ्यार रुप्पेनी भांगर मान दान दिता म्हूण म्हळें तागेले उपांश उरत ते आतां ताणें भांगर निमगिनी रुप्पी निमगिनी गोडे निमगिल न्हू ते ताका कोप येयलो वृषदर्भाक जाल्यार सांगू जत्वे कोप म्हळ्यार तशें न्ही दिवची कशी हांवें हें सांगू जत्वे केलें म्हूण जाल्यार तागेले ते उपांश उरत ते रस जावन कोरका जाल्यार उरत नवे ते भंग जाता कसं करचें म्हूण ताजे खातीर आतां सेदुकान पेटयले म्हूण सांगले कुडले वृषदर्भाक कळ्ळें की सेदुकान म्हाका परीक्षा करच्याक पेटयला या परे ब्राह्मणाले म्हणाल काय ब्राह्मणा एक कसं गोतुसवे पांय सकाण दुखून दनपारते म्हाका कितली सकाळी कप्पा काणी घेत पळय ते पुरे तुका दिता दन जैतवे ब्राह्मणा एकल्याक मारले हांव चाटीन आतां ताका समाधान करून ताणें कसं निमगेला ते पेटयना नातले म्हाका कितले हे समाधान जाता म्हाका कितले बेजार जाता म्हूण सांगून हेरदूसो प्रातःकाल दुखून दनपारतय कितले सकाळी कप्पा खंदा आयले सर्वे ब्राह्मणाक दान जावन दिले ते कितली दुड्ड म्हूण म्हळ्यार ब्राह्मणान 1000 न्ही ताजे पयशे 10 वांट्यान चड गोड घेवे तशें की तितली दुड्ड मेळके ताका ब्राह्मण बारी संतोश हारी आश्रम आयल खंय तागेले गुरूक गुरुदक्षिण दिली त्या ब्राह्मणान मागीर धर्मरायान आनी खंयचे काणेसवे शिबी महाराजाल कसले काणेसवे म्हूण म्हणटना एक भारी नांव पाविले काणी शिबी महाराजाले दानाक तो कितले नांव पाविलो म्हूण म्हणलेले खातीर एक काणेसत ते सांगता म्हूण सांगून मार्कंडेय राय काणी सांगताची एक पण पुरे देवते सभे सर्वलंचके भुलोकाक वचून थंय उशीनर म्हणून म्हणलेले एक राय आसा तागेले पूत शिबी आतां राय जावन आसता उशीनराल पूत शिबी ताका परीक्षा करता तो बारी धर्मिश्ट काही दान दिवचे म्हळ्यार कोण कसं निमगेल्यार दान दिता काही म्हणून तांणी ताका एक परीक्षा करता म्हणून तांणी एक आयडी केल्ले तदनंतर इंद्राक आनी अग्नीक दोग जाणांकय ते कामा खातीर पेटयले तांणी दोग जाणी स्वर्ग सोडून भुंयचेर आयली की अग्नी पारव्या वेश घाल्ली की इंद्रू एक गिडग हद्दू म्हणटाचे आमी ताजे वेश घाल्ली की आनी त्या गिडूक केन्नाय वरलेल्या पक्ष्यांक खाता न्हू तशी ते हे पारव्याक धांवडांक येवन येयल्या वरी येवन धांवन येवन शिबी चक्रवर्तीला आसतना तो येयलीची त्या पारव किंच तर वचून शिबी चक्रवर्ती जांगेर बसली खंय ते पळयतना रायाल्याक ते बरलेले राजपुरोहीत मंत्री पुरे सचिव मागशी एक गिडग येतर हद्दू कडेनी तांणी म्हणलें की राया ह्या पारव्याक त्या गिडग पक्षी धांवडांक येवन येता त्या पक्षी भिवन हे पारवो येवन तुगेले जांगेर निप्पन बसला कळवे जाल्यार
पुराय बाई जलरी पारव्यानं जांगीर पडली म्हणून जलरी कसं की एकनिष्ठ असं म्हणल्या का म्हणून मलगड्यान सांगेल त्याच्यावनं तू ब्राह्मणा पुरे दान निधी म्हण त्यादना त्या जांगीर बशिले पारवो हळू माती वैरू बारनो राया म्हणाल की तुगेलं पुरोहितान सांगेल बाई एक गिडग मिगल म्हाका धावणा घेवन तरशिले तेदं हांव ताका भिवन कशी जेवो अंतलं पुरो म्हणून तुगेलं धांवन धांवन येयला अन्य कसं म्हण म्हळ्यार हांव एक ऋषी म्हणल्याक ऋषी हांव न्हिजावन एका पोत शरिरान तसं आतां राय हो पुरे ऋषींक रक्षण करो का म्हळ्यार धर्म नव्हे तू म्हाका खंडीत रक्षण करतलो म्हण सांगून हांव हांगा आयला आनी हांव 4 वेदय शिकला सर्व कालांतूय वेदाध्ययनान कोरून 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 उपवास व्रत इत्यादी करून मिगेल शरीर भारी कृष्ण शरीर हांव एक जितेंद्रिय ब्रह्मचारी तपस्यांतू केदनाय आसता आनी अनेक मिगेल क्रम आसा कसं नाही म्हणून म्हाका कोण विधी शिकून दिला ते आचार्यांक हांव खंयची दिसूय जबाब दिल्लो न्हय पाप केल्लो मनुश्य न्हय केन्नाय सद्धर्मांतू निरत जावन नाशिल्लो अनेक कसं म्हण म्हळ्यार चंद करून वेद सांगता एक चूर तप्पू ना अशी सस्वर अध्ययन म्हणटा पळय तशी केला हांवें आतां हांव कपोता शरीर आस तुगेलें आयला जाल्यार न्हिजावन हांव कपोत न्हय कपोत जावन आसल्यार गिडगा पक्षीचे आहार कपोत म्हणून दिशिल्लो हांव न्हिजावन कपोत न्हय हांव एक मनीस श्रेश्ठ म्हणटना आतां कपोता शरिरांत आस म्हणले कुडले तूं म्हाका गिडगा ओपून दिवचे समने न साधू दानम श्रोत्रियस्य प्रदानम श्रोत्रिय जावन आशिल्ल्या ब्राह्मणाक कोणेय हात उबारून दान करून दिनाचे ब्राह्मणाक दान करून दिना हांव श्रोत्रिय ब्राह्मण म्हणला कपोत शरिरांत आसा म्हणला तूं आतां कपोत ते गिडगाले आहार म्हूण सांगून तूं काण दिलें म्हण जाल्यार एक ब्राह्मणा दान केल्या वरी जाता तूं कोणेय ब्राह्मणांक दान दिता शिवाय ब्राह्मणाक काण दान दिनाची कळ्ळें अनेक कसं म्हूण म्हळ्यार तो सांगता प्राणी जेवो मनीस जेवो कसल जेवो मरण आयली नंतर वापस फुडले जन्म येता म्हूण सांगचे नाका म्हळ्यार फुडलो जन्म येवचे म्हळ्यार मनशा मनीस जावन जन्म मेळटा तांचो प्राणीक मनीस प्राणीक प्राणी जावन जन्म मेळटा स्त्री स्त्रीची जाता पुरुश पुरुश जाता तशें कसलें ना मनुष्य मनुष्य प्राणी जेवचे पुरो प्राणी मनुष्य जेवचे पुरो स्त्री आशिल्ली पुरुश जेवचे पुरो पुरुश आशिल्ली स्त्री जेवचे पुरो कळ्ळें तशी तूं हें आतां पळय कपोत मनशाल बरी उरलेली आतां गिडक सांगता कळ्ळें हांव कपोत शरिरांत मुनी आसा म्हूण ताणें सांगली कुडलें हांव फुडें मुनी आतां कपोत शरिरांत आयला म्हूण सांगली कुडलें तो सांगता प्रपंचांत गिडक सांगता हें सृश्टी वैचित्र्य विंगड विंगडच राया प्रपंचांत कसं सकट जाता सांगू जायना पुरे देवाल निर्णय ते तूं तुगेले फुडली जन्मांत पारव्या पट्ट्यांत जाल्लो म्हणले कुडलें म्हूण लेख्या आतां हें पारवो काय तुगेला मनयना मागीर तूं ताजे तें पक्षी जावन ते म्हगेलो आहार म्हाका दिना अशें राबता मनशाक म्हाका म्हूण सृश्टी केला हें आहार देवान तें सोडली म्हूण जाल्यार तूं म्हाका उपाश घाल्या वरी जाता न्हय म्हूण तेन्ना ताका तो सांगता की शिबी चक्रवर्ती हांवें दोळती मनशान उलयली तितलेची स्पश्ट जावन पक्षान उलयला ऐकय न्ही फस्ट आयकत रस सुरू हे पण ताव आयकुचें तांतूय पारव्यान सांगिल्लें आनी हे गिडगा पक्षीन सांगिल्लें दोनी सांगिल्लें आयकत री आतां हांवें कसो कर्तव्य कोरता खंयचे केल्यार धर्म जाता खंयचे केल्यार अधर्म जाता आनी तितली मान न्ही मनुष्य धर्म म्हळेलें कसं राजधर्म म्हळेलें कसं आतां हांव मनुष्य धर्मा प्रकार पारभुमीक लागीं शरण येयला म्हूण सांगून पारव्याक हांव गिडग पक्षीला दिनातले राजधर्मा प्रकार तेगेलो आहार हांव कांड भरलेला म्हणून गिडग पक्षी सांगता तें मागीर चूक जाता आतां मध्येच वाट सोदूक हांव म्हगेले क्षत्रीय धर्माकय म्हगेले मनुष्य धर्माकय मानवीयतेकय कसले तंत्र जेन्नातली एक वाट सोदूक जाता कसले सोदूचें म्हूण सांगून आलोचना करतकय हें शिबी चक्रवर्ती कसले करता ही काणी आमी फायच्या दिसाक पळोवया आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।